वेलकम टू माय चॅनल. स्वागत आहे माझ्या चॅनलवरती, ज्याचे नाव आहे AM तेजस मॉम विगो. आपल्याला माहीतच आहे की श्रीराम मंदिराचे उद्घाटन सुरू होणार आहे. त्यासाठी राम मंदिरामध्ये वेगवेगळे गिद्धाळू, जामवंतसुद्धा भेटीला आले. त्यानंतर नागदेवतासुद्धा तिथे भेटायला आले आहे. तर पाहू आपण त्यातील इतिहास. अयोध्येमध्ये पोचले शेकडो नागदेवता झुंड यांना संभव नागलोकापासूनच बनते. शेवटी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा. पहिले इतके सारे चमत्कार का होत आहे? सगळ्यात पहिले गिद्धाची झुंड, नंतर भालू, त्यानंतर नागदेवता, गिद्धाची झुंड यालाच राम मंदिराच्या आसपास लोकांनी पाहिले आणि म्हटलेही की हे टायलचे वंशज आहे. लोक यांची पूजा करत आहेत. त्यानंतर काही भालू अचानकपणे तेथे आले, जे की जामवंत आहे. पण असा कसा चमत्कार पाहायला मिळत आहे, जे की या व्हिडिओमध्ये खूप साऱ्या रहस्याचा पडदा उठणार आहे. शेवटी प्राणप्रतिष्ठेच्या पहिले इतके सारे नागदेवता एकानंतर एक का बरं निघत आहे, ते अलग अलग प्रजातीचे. व्हिडिओमध्ये समोर पोहोचण्या अगोदर आपण अखेर भक्त असाल तर या व्हिडिओला लाईक करून जय श्रीराम लिहा. 22 जानेवारी सोमवारच्या दिवशी अयोध्येमध्ये रामनिर्मिती होणारी रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा सर्व देशवासियांना इंतजार आहे. रामाजीच्या भव्य स्वागतासाठी तयारी जोरामध्ये चालू आहे. ही तारीख आहे आम तारीख नाही, त्याच्या मागे खूप मोठे रहस्य लपलेले आहे. शेवटी राम मंदिर प्राणप्रतिष्ठेसाठी 22 जानेवारी दिवसही का घेतला, याचे काही रहस्य जाणून घेण्याचेही तुमचेही होश उडेल. त्रेतायुगामध्ये प्रभू श्रीराम यांचा जन्म झाला. अभिजित मुहूर्तावर झाला होता. 22 जानेवारी सोमवारच्या दिवशी पौष शुक्ल द्वादशी, अनंत संवत्सर, विक्रम संवत 2080, शक संवत 1985, शुभकृत संवत्सर, पौष द्वादशी, तिथी 10:52 PM तक उपरात, त्रयोदशी नक्षत्र मृगशीर्ष, अभिजित मुहूर्त स्वस्त बनत आहे. हेच कारण आहे या तीर्थाला रामलीलाची प्राणप्रतिष्ठासाठी चुनले आहे. सोबतच हे पण मानले जाते की या शुभ मुहूर्तावर आहे प्रभू श्रीराम लल्लाची प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर प्रभू रामलल्लाची कृपा राहील. 22 डिसेंबर पासून मूर्तीच्या रूपामध्ये विराजमान राहील. जसजसे प्राणप्रतिष्ठा समय जवळ येत आहे तसतसा अलग अलग प्रजातीचे नाग अचानकपणे अयोध्येमध्ये प्रगट होत आहे, जे की अयोध्यावासियांसाठी खतरा बनत आहे. भालूचा आणि गिद्धांचा संबंध प्रभू श्रीरामशी सांगत आहे. त्यांनी रामायणामध्ये सहायता पण केली होती. पण या नागाचा काय रामसोबत संबंध आहे? आजच्या व्हिडिओमध्ये या रहस्यमय पडदा उठत आहे, ज्यामध्ये दोन प्रजातीचे नाग अलग अलग क्षेत्रामध्ये अनेक वेळा निघत आहे, ज्याचा संबंध वासुकी आणि तक्षक नाग असे म्हणत आहे की प्रभू श्रीरामचा भाऊ लक्ष्मण साक्षात अनंत शेषनागाचे रूप आहे. वासुकी नाग, तक्षक नाग आणि शेषनाग तीनही आपसात भाऊ आहे. ते वास करते आणि शेषनागाचे वैकुंठामध्ये भगवान विष्णूची सेवा करते. तर अंदाजा लावत आहे की श्री प्रभू राम आपले भाऊ लक्ष्मण, माता सीतासोबत अयोध्ये धाममध्ये पोहोचत आहे. तर काय शेष नागाचे तीनही भाऊ पातालमधून उठून वारंवार निघत येत आहे? मित्रांनो, हे रहस्य खूप मोठे आहे. एका क्षेत्रातून जेव्हा नागांना वाचून सुरक्षित जागेवर सोडले जाते, साप पुन्हा मंदिर परिसरामध्ये पाहायला मिळतो. जेव्हा अनेक वेळा मजुरांनाही काम करण्यामध्ये का भय महसूस होत आहे, पण जय श्रीरामाचे नाव त्यांना हिंमत देत आहे. मित्रांनो, प्रभू श्रीरामाचे नागलोकाचे व्हिडिओमध्ये काय महत्त्व आहे, ही सच्चाई पाहून आपल्या पायाखालून जमीन खिचकून जाईल. कारण हे पूर्ण घटनाक्रमाला जोडून पाहिले तर ज्याला मराठी सृष्टी चक्र म्हणतात, त्याची सच्चाई पाहून तुमचेही रोंगटे उभे राहील. ज्या सृष्टीमध्ये आपण राहतो त्याच चक्रामधून ती निघते. त्या संसार प्रत्येक व्यक्ती सृष्टीचक्रालाच एक प्रकल्प म्हटले जाते.
प्रत्येक कल्पाचे 4 युग किंवा चक्राचे 4 भाग राहते. दुसरा भाग त्रेय युगामध्ये रामयुगामध्ये जन्मलेले श्री रामायण करून वैकुंठ निघून जाते. यांचे या पृथ्वीवर आपला जीव घटनाक्रम करत आहे. तोच बरोबर घटना किसी और युनिवर्स किंवा कल्पमध्ये हे युगामध्ये झालेले असते. राम मृत्यूला प्यारे झाले, पण संसाराला समाप्त झाले नाही. संसार पुन्हा निर्माण होतो. आम्ही रामही पुन्हा निर्माण झाले. त्या घटनानंतर प्रभू श्रीरामाचे शरयू नदीमध्ये समावले, ज्याच्या सोबत अयोध्येचा एक रहिवासीही शरयू नदीमध्ये समावेश केला. हेच की कीटकनाशक प्रभू पशु पक्षी शरयू नदीमध्ये समाविष्ट झाले. असे म्हटले जाते की अयोध्यामध्ये जितकेच रहिवासी आहेत ते सर्व देवी देवतांचे अंश होते, जे श्री प्रभू रामाचे लीलाचा आपल्या डोळ्यांनी पाहायला अयोध्येमध्ये रहिवाशांसाठी प्रमाणात राहते. जेव्हा रामायण काल पूर्ण झाले तेव्हा श्री प्रभू राम सोबत धाम लोटले. मात्र अयोध्येचा राजा रामाचे पुत्र कुशनी पुन्हा स्थापना केली. अयोध्यामध्ये राम जन्मभूमीवर 1518 मध्ये हिंदूंना वर मोघल आक्रमणकारी या बाबरांनी त्या पवित्र जागेवर तोडून त्यावर मस्जिदीची निर्मिती केली. अयोध्या रामजन्म बाबरी मस्जिद विवाद आपल्या इतिहास फैसला देत वेळी सुप्रीम कोर्टने त्या शीख ग्रंथालयात हे असीम सबूत मांडले. यांच्यानुसार शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक देव जी आक्रमणकारी बाबरचे भारत आल्यावर भगवान रामाची जन्मभूमी दर्शनासाठी अयोध्येत पोचले. गुरु नानक देवजी 1510 ला 1511 मध्ये अयोध्यात आले होते, जेव्हा ही बाबर मस्जिद 1528 मध्ये बनविण्यात गेली होती. इतिहासकारांनुसार यावर बाबर म्हटल्यावर त्याचा एक सुभेदाराने मस्जिद ज्याचे निर्माण केले होते. 2023 डिसेंबर 1939 ला राम जन्मभूमीवर इतिहासामध्ये जबरदस्त मोड आलेला आहे. या दिवशी रामलल्लाची प्रतिमा मस्जिद च्या अंदर अचानक रामची प्रतिष्ठा विराजमान झाली. हा विवाद एवढा वाढला की शेवटी तत्कालीन सरकारला त्या अयोध्या ढाचेचे विवादित मानून त्याला लॉक लावले. ढाचेच्या अंदर नमाज थांबले, पण बाहेर राम चबुतरे आणि बाकी रहस्यमय पूजा अर्चना निरंतर चालू राहिली. 6 डिसेंबर 1992 ला अयोध्याला राम मंदिरात राम जन्मभूमी आंदोलनामध्ये जुळले. लाखो लोक शेवट त्यांच्याशी जोडलेले होते. त्यांनीच त्या ढाच्याला उद्ध्वस्त केले. भगवान रामला ढाच्यामधून निघून अस्थायी स्टेट मध्ये आले. याने की राम मंदिराचा इतिहास खूप मोठा आहे. अनेक लोकांना संघर्षाची कहाणी आहे आणि अनेक सेवकांचे बलिदानाचे प्रतीक आहे. आपण या संघर्षामुळे भाग घेऊ शकलो नाही, पण आपले सौभाग्य आहे की राम मंदिर बनते ते पाहून आपण आपल्या डोळ्यांनी पाहत आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझा थोडा आवाज खराब येत आहे कारण माझी प्रकृती ठीक नसल्याने. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि शेवटी सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. तुम्हाला मकर संक्रांती हार्दिक शुभेच्छा.